इव्हेंट होता, काय मज्जा आली खरंच हो ना आकाश. ऍब्सोल्युटली मेमोरेबल इव्हेंट होता. आणि साक्षी तुला माहितीये बरं झालं आधीचा इव्हेंट कॅन्सल झाला, कारण हा जास्त चांगला होता. एक्झॅक्टली, म्हणजे तो इव्हेंट झाला असता तो असा टिपिकल इव्हेंट झाला असता. हा इव्हेंट म्हणजे एकदम सुपर्ब आणि मेमोरेबल होता. तुमचे सगळे टेन्शन गेले ना? हो, आणि आमची आणि आमच्या प्रोडक्टची खूप अलाइंड आणि वेगळी इमेज झाली मार्केट. कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश. कॉंग्रॅट्स तुला दादा, आणि थँक्यू. थँक्स टू यू. बस बस बस. आजी, हा. मस्त झाला ना इव्हेंट? अरे हो, एकदम मस्त झाला. आणि आपल्याच फॅमिलीमध्ये इतकी हुशार मुलं आहेत की तुमच्या समोर कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही लोक सगळे सॉल्व्ह करणार त्याला. आणि मी आता तेजाला तेच सांगितलं होतं. कधी? अगं आत्ताच. आई. नाही, पण आकाश जोक्स अपार्ट, पण माझ्या एवढ्या वर्षांच्या एक्सपिरियन्स मध्ये हे असं पहिल्यांदा घडतंय. हो नाही? नाही म्हणजे इव्हेंट्स कॅन्सल होतात, पुढे मागे होतात, पण लास्ट मुमेंटला एवढा चांगला इव्हेंट कधीच होत नाही. म्हणजे मलाही कळत नव्हतं काय करायचं आता. मार्केटमधल्या आपल्या क्रेडिबिलिटीवर शंका आली असती, आपली इमेज डाऊन झाली असती, पण तू लास्ट मिनिटला इतकी चांगली आयडिया घेऊन आलास की पुढे सगळं एकदम स्मूथली झालं. रिअली? आणि होणारच होतं. व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया आकाश, सुपर्ब. दादा एक मिनिट थांब. दादाला माहित नाहीये का? काय? मी कदाचित सांगायचं विसरलो नाही, पण मी काल फोनवर मेन्शन केलं होतं ना हे. कशाबद्दल बोलताय? अरे दादा, काय झालं त्या दिवशी आम्ही खरंच वरीड होतो की काय करायचं आणि काय नाही. आम्ही असंच टेन्स्ड बसलो होतो आणि तेवढ्यात शरूचा फोन आला आकाशला. दादा हो, ही माझी आयडिया नव्हती, शर्वरीची होती. शी इज नेक्स्ट लेवल क्रेझी. म्हणजे हो, तिला काल खूप वाईट वाटलं होतं कारण तू तिच्यावर ओरडला नाहीस. डायरेक्ट म्हणाला की तू तिला काम दिलं त्यामुळे तुझी चूक झाली. त्यामुळे ती थोडीशी हर्ट होती. हा, म्हणजे तुझ्यावर चिडली नव्हती ती, पण तिची क्रेडिबिलिटी राहिली नव्हती, त्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. आणि मग तिने मला ही आयडिया दिली आणि मी सगळ्यांशी शेअर केली. हो, आम्हाला सगळ्यांना ती आयडिया खूप आवडली. वी वर इम्प्रेस्ड, आणि म्हणून आकाशने तुला कॉल केला. ही सगळी तयारी, ही सगळं मॅनेजमेंट, प्रेझेंटेशन शरूनी केलं, ते पण रात्रभर जागून. त्यामुळे ते हे सगळं एवढं स्मूथ पार पडलं. इनफॅक्ट आईंच्या हस्ते लॉन्च होणं ही पण तिचीच आयडिया होती. आजी, तू म्हणतेस ना ते एकदम परफेक्ट आहे. खरंच आपल्या फॅमिलीमध्ये ना सगळी हुशार मुलं आहेत. म्हणजे तशी शरू पण आता आपल्या फॅमिलीचाच भाग आहे ना. नाहीतर सगळेच खानोलकर खूप एम्बॅरेस झाले असते. खानोलकरांचं नाव काही इतकं हलकं नाहीये की कुठलाच इव्हेंट ते प्रोडक्ट लॉन्च नाही झालं तर लगेच खराब होईल. नाही, माझं बीपी हाय झालं होतं काल का, बिकॉज दिस वॉज हॅपनिंग फॉर द फर्स्ट टाइम, बट आय शुअर विल सेल थ्रू. अगं हो आई, म्हणजे मी म्हणत होते की तू म्हणतेस ना की नाव कमवायला खूप वेळ लागतो, पण ते गमवायचं असेल तर छोटी चूक सुद्धा पुरेशी असते. म्हणजे बघ ना, आपण जर आता हे सगळं प्लॅन नसतं केलं तर आपण खरंच खूप एम्बॅरेस झालो असतो. म्हणजे लेट्स जस्ट एक्सेप्ट की आपण शरूमुळे जास्त सेफ झालोय. हो, खरंच मला खूप कौतुक वाटतं शरूचं. आयडिया सुचणं एक गोष्ट आहे, पण तिला तितकं चांगलं एक्झिक्यूट करणं हे खूप महत्वाचं आहे, आणि तिने ते केलं. वाव, सुपर. शरू ग्रेटच आहे ना. हो रे, शरू खरंच खूप स्मार्ट मुलगी आहे. नाही, खरंच असं असेल तर आपण आता टाळ्या वाजवून कौतुक करूया तिचं. काय जे? अरे मला तर पहिल्यापासूनच ह्या परवांच्या मुली खूपच आवडतात. येस आजी, यू आर राईट. परवांच्या मुली आहेच स्मार्ट. हा, आता जाणवलंय.
नाही नाही मला आता नाही आठवलं, मला माहितीच होतं. मी फक्त आजी जे म्हणली त्याला सपोर्ट करत होतो. हा, बघ बघ. तरी आईने आधीच वॉर्न केलं होतं, कोणातरी एक्सपिरियन्स माणसाला ब्रँड अँबॅसेडरशी कम्युनिकेट करायला सांग, नवीन माणसाला नको. सर आय एम सॉरी. इट्स ओके, माझंच चुकलं. तुला एक्सपिरियन्स नसताना एवढी मोठी जबाबदारी तुझ्यावर टाकली. स्वामी बघा ना, तू सगळं थँक्यू पण नाही बोलला मला. तू तू इथे काय करतोयस यावेळी? काय असं का बघतोयस? काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, प्रॉब्लेम काहीच नाही. उलट 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 काय? ते आजचं प्रेझेंटेशन लॉन्च, ते लॉन्च प्रेझेंटेशन. त्याचं काय? मी डिनर सोडून कसा काय आलो इथे? नाही ते काकी, लॉन्चसाठी काकी वेळात वेळ काढून आल्या, त्यासाठी त्यांना थँक्यू म्हणायचं होतं. हां, ओ आहे ना मम्मी, म्हणजे आत्ताच आत गेली, झोपली नसेल अजून. ये ये नाही ये, नाही, नको ये. नको नको नको. म्हणजे तू सांग त्यांना मी आलो होतो थँक्यू म्हणायला. किंवा नको, एवढ्या रात्री आलो होतो असं नको सांगू. मी बोलतो नंतर त्यांच्याशी. हां, ओके, बाय.